शोकांतिका आहे ॲक्च्युली. नवीन टेंडरची काय गरज होती संपूर्णपणे आता तुम्ही बघत असाल, आणि एक 2 दिवसापूर्वीचे पण आपल्याकडं व्हिडिओ आणि फोटोज आहेत ते देखील मी तुम्हाला पाठवणार आहे. काही गरज नव्हती. 4,40,00,000 रुपये खर्च करून डागडुजी करायची किंवा सुशोभी करायचं आहे. काय त्यांची नावं वेगवेगळी देतात ते त्यांनाच माहिती. 1.5-2 करोडमध्ये हे अख्खं गार्डन तयार झालं होतं. त्याला पण अजून मला वाटतं 10 वर्ष झाली नसतील. त्यामध्ये 2 वर्षापूर्वी पण त्यांनी डागडुजी केली किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुशोभीकरण केलं, आणि हे आता गजेबो वगैरे उभारले होते त्याला पण आता 1-2 वर्ष झालेले आहेत. आणि असं असताना परत 4,40,00,000 ह्यांनी हे नवीन कंत्राट काढलेलं आहे. ते कशासाठी म्हणजे काय, हे एवढं सगळं अद्ययावत सर्व असताना म्हणजे सुस्थितीत असताना हे नक्की कशासाठी? कालच आमच्या शहराध्यक्षांनी जो 100-150 करोडचा गार्डन घोटाळा काढला आहे त्यात हे 4.5 करोड ॲड होणार आहेत. आणि खरं सांगतो, जी आमची अंतर्गत माहिती आहे, हे 4,40,00,000वरून परत हे 2-3 करोड वाढवणार आहेत. म्हणजे ते एक्सेस करायचं असतं ना त्या पद्धतीने. आता ह्या ठिकाणी सोन्या चांदीचे खेळणी लावतात का काय असा प्रश्न पडला आहे आम्हाला, आणि हा फार गंभीर विषय. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही याचा तीव्र निषेध करतो. उद्या आम्ही महापालिका आयुक्तांना पत्रसुद्धा देणार आहे. आणि हा जो निधीचा अपव्यय होतोय ह्या विनियोग करण्यासाठी ह्या पैशामधून इकडे आपल्या महानगरपालिकेमध्ये हॉस्पिटल आहे, तिथं अद्ययावत सुविधा उपलब्ध करा आणि आरोग्यावरती हा पैसा खर्च करा, अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. नाही, जवळजवळ 90% ह्या वस्तू ह्या चांगल्याच आहेत. याचं मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट वेगळं असतंच. परत मी तुम्हाला सांगतोय, मागच्या 2-1 वर्षापूर्वीच त्यांनी हे गजेबो वगैरे हे नवीन बनवलेले आहे. आत्ता पण तुम्ही बघा, ही जी खेळणी हे काढण्याचा यांचा प्रयत्न चालला आहे, किंवा ते बेंच असतील, अगदी एकदम सुव्यवस्थित आहेत, काहीसुद्धा बदलण्याची गरज नाही. परंतु हे असताना हे कशासाठी चाललं आहे, हा मलिदा कुणाला खायचा आहे, हा मोठा प्रश्न आहे. आता आज संध्याकाळी याचं उद्घाटन आहे, म्हणजे ती एक मोठी हास्यजत्रा आहे. मागच्या 5-5.5 वर्षापासून इकडे नगरसेवक अस्तित्वात आहे. महापालिकाच्या माध्यमातून प्रशासक इथे काम करत आहेत, आणि उद्घाटन कोण करत आहे, म्हणजे कसं झालं आहे की मुलं दुसऱ्यांची आणि बारसं आम्ही घालायची, हा असा सगळा प्रकार आहे. हे उद्घाटन वगैरे हा जो फार्स आहे कशासाठी, आचारसंहिता लागते, निवडणूक लागते यासाठी. परंतु मला हे सांगायचं आहे की जर का जनतेचे 4-5 करोड रुपये तुम्ही अशी उधळपट्टी करणार असाल तर ते फार चुकीचं आहे. माझी पुन्हा एकदा मागणी राहणार आहे की तुम्ही हा पैसा सरकारी दवाखाना, जो महापालिकेचा दवाखाना आहे त्याच्यामध्ये खर्च करा. तिथं लोकांना सुविधा द्या. चांगली खेळणी असताना ती बदलायचं. आणि सुशोभीकरण म्हणजे नक्की काय करणार आहे इथं? सोन्या चांदीची काय लावतात का काय, देवाच ठाऊक. आता तीच तर शोकांतिका आहे ना. जर काय ही जी मूलभूत सुविधा आहेत हे तुम्ही देत नाही, त्याला किती खर्च येणार आहे? आणि त्याचा सुद्धा ॲन्युअल मेंटेनन्स असतो ना महापालिकेमध्ये, ते तुम्हाला नीट ठेवता येत नाही. आणि 4.5 करोड रुपयाची सुशोभीकरण कशावर करणार आहेत? मग तिथं काय लघवी करायला मांडत ते सोन्याचं लावणार आहेत का? नक्की करणार काय आपण? ते आहे ते तर नीट सांभाळा तुम्ही, ते सांभाळत नाहीत आणि 4.5 करोड खर्च करतायत. काम आहे ना, काम हे उद्यापासून नाही सुरू होणार. काम तर ऑलरेडी चालू झालेलं आहे. आणि उद्घाटन कसं, निवडणूक आहेत म्हणून उद्घाटन आहे. ते खासदार उद्घाटन करतात का, आमदार करतात का, आणखी कोण करतं, आमदाराला त्याच्याशी देणं घेणं नाही. मुळात इथं महापालिका प्रशासक म्हणून काम करते, तर हे आमचं भांडण आहे महापालिकेशी. मी म्हटलं ना, पोरं दुसऱ्याची आणि बारसं दुसऱ्याने घालायची, हा प्रकार आहे हा उद्घाटन म्हणजे. तर त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही. सध्या महापालिका आणि प्रशासक म्हणून कोण काम करते? महापालिका काम करते. नगरसेवक कुठे 5.5 वर्ष अस्तित्वात नाही आहे. तर आमचं मागणी ही महापालिकेशी, आमचं भांडण आहे महापालिकेशी. आणि आम्ही महापालिका आयुक्तांना उद्या त्याचं सकाळी तसं पत्र देणार आहे. आणि ह्या खर्चाचा विनियोग त्यांनी आरोग्यासाठी हॉस्पिटलमध्ये करावा, ही आमची प्रामुख्याने मागणी असणार आहे.